नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण आज बघणार आहोत ग्रामसेवक परीक्षेसंबंधित अतिशय महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे। मित्रांनो, जुलै महिन्यात एक्झाम होणार आहे। वेळ फार कमी राहिला मित्रांनो। परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूपच फायदेशीर ठरेल। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, राजा हर्षवर्धन यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? जैन, बौद्ध, इस्लाम, पारसी? तर याचं उत्तर आहे बौद्ध। पुढचा प्रश्न बघूया। गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त, श्रीगुप्त? तर याचं उत्तर आहे श्रीगुप्त। पुढचा प्रश्न बघूया। आफ्रिका खंडातील वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे? थर, सहारा, बोलन, अमरेली? तर याचं उत्तर आहे सहारा। पुढचा प्रश्न बघूया। मध्य प्रदेशातील डॅश डॅश येथे मध्याश्मयुगीन अवशेष सापडलेली आहेत? भीमबेटका, बागोर, लांगनज, पाटणे? तर याचं उत्तर आहे भीमबेटका। पुढचा प्रश्न बघूया। शक्तिमान मानवाला डॅश डॅश या नावानेही ओळखले जाते? क्रोमॅनॉन, निअँडरथल, होमो सेपियन, होमो इरेक्टस? तर याचं उत्तर आहे निअँडरथल। पुढचा प्रश्न बघूया। आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? पृथ्वी, शुक्र, बुध, शनी? तर याचं उत्तर आहे बुध। पुढचा प्रश्न बघूया। खालील शब्दाची विभक्ती ओळखा। समर्थाची? पंचमी, षष्ठी, सप्तमी, तृतीया? तर याचं उत्तर आहे षष्ठी। पुढचा प्रश्न बघूया। पुढील शब्दाचे लिंग ओळखा। पक्षी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, अभयलिंगी? यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे पुल्लिंगी। पुढचा प्रश्न बघूया। बादरायण संबंध असणे याचा योग्य अर्थ निवडा। घनिष्ठ मैत्री असणे, दुरावयाचे संबंध असणे, ओढून ताणून संबंध लावणे, शत्रुत्व असणे? तर याचं उत्तर आहे ओढून ताणून संबंध लावणे। पुढचा प्रश्न बघूया। उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत? शब्दाचे, वाक्याचे, भाषेचे, अर्थाचे? तर याचं उत्तर आहे वाक्याचे। पुढचा प्रश्न बघूया। नवनीत या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून शोधा। नवा, लोणी, नूतन, नवीन? तर याचं उत्तर आहे लोणी। पुढचा प्रश्न बघू। मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? मोरी, मोरनी, लांडोर, सांड? तर याचं उत्तर आहे लांडोर। पुढचा प्रश्न बघूया। केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे? प्रल्हाद केशव अण्णे, शंकर केशव कानेटकर, लोकमान्य टिळक, कृष्णा केशव दामले? तर याचं उत्तर आहे कृष्णा केशव दामले। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा। 169, 269, 350, 414, 463? तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या? 480, 495, 485, 499? तर याचं उत्तर आहे 499। पुढचा प्रश्न बघूया। एका रांगेतील हलीमचा नंबर दोन्ही बाजूंकडून 15वा आहे, तर रांगेतून एकूण किती मुले आहेत? 30, 29, 25, 31? तर याचं उत्तर आहे 29। पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी विसंगत घटक ओळखा। ज्वारी, भात, गहू, तीळ? तर याचं उत्तर आहे तीळ। पुढचा प्रश्न बघूया।
एका कपाटाची किंमत 1250 रुपये होती. या किमतीत शेकडा 12% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल? 1300 रुपये, 1340 रुपये, 1350 रुपये, 1400 रुपये. तर याचं उत्तर आहे 1400 रुपये. पुढचा प्रश्न बघूया. एक वस्तू 750 रुपयात खरेदी केली व 840 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती झाला? 12, 15, 18, 20. तर याचं उत्तर आहे 12. पुढचा प्रश्न बघूया. 60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा गुण किती मिळाले? 40%, 48%, 65%, 70%. तर याचं उत्तर आहे 70%. पुढचा प्रश्न बघूया. समूहदर्शक शब्द ओळखा. जशी उतारूची झुंबड तसा साधूंचा डॅश डॅश. जथ्या, जमावडा, झुंड, घोळका. याचं उत्तर आहे जथ्था. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी समास प्रकार ओळखा. सक्रिय, द्वंद्व, द्विगु, सह बहुव्रीही, तत्पुरुष. तर याचं उत्तर आहे सह बहुव्रीही. पुढचा प्रश्न बघूया. कोरड्याबरोबर ओले जळते या म्हणीतून काय अर्थ व्यक्त होतो? समानता, बंधुभाव, शत्रुत्व, वाईट संगतीमुळे चांगले नुकसान होते. याचं उत्तर आहे वाईट संगतीमुळे चांगले नुकसान होते. पुढचा प्रश्न बघूया. सर्वदानाहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे. या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे? अर्थातरन्यास, भ्रांतिमान, व्यक्तिरेक, स्वभावोक्ती. तर याचं उत्तर आहे व्यतिरेक. पुढचा प्रश्न बघूया. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रसिद्ध, अनन्य, पूर्वज, अनुज. तर याचं उत्तर आहे अनुज. पुढचा प्रश्न बघूया. कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पुष्प, वेल, गवत, सोने. तर याचं उत्तर आहे पुष्प. पुढचा प्रश्न बघूया. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून. सदसद्विवेक, बुद्धी, विवेकशून्य, अर्धसत्य, सत्यार्थी. तर याचं उत्तर आहे सदसद्विवेक, बुद्धी. पुढचा प्रश्न बघूया. मॅट्रिक्स नोंदी खालीलपैकी कोणत्या कराराशी संबंधित आहे? रोटरडॅम करार, क्योटो करार, मटेरियल करार, रामसर करार. तर याचं उत्तर आहे रामसर करार. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे? आजार, मानवी हक्क, मुले, शिक्षा. तर याचं उत्तर आहे मुले. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? कोयना, मेळघाट, लोणार, पेनगंगा. तर याचं उत्तर आहे लोणार. पुढचा प्रश्न बघूया. देवधर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, क्रिकेट, टेबल टेनिस, फुटबॉल. तर याचं उत्तर आहे क्रिकेट. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, औरंगाबाद, सातारा, बीड. तर याचं उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न. सालारजंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे? मुंबई, हैदराबाद, जयपूर, लखनौ. तर याचं उत्तर आहे हैदराबाद. पुढचा प्रश्न. एका नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची तिप्पट 363 आहे तर ती संख्या कोणती? 7, 13, 10, 11. तर याचं उत्तर आहे 11. पुढचा प्रश्न. दुचाकी सायकलची किंमत 2500 रुपये आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?
100, 75, 125, 25. तर याचं उत्तर आहे 125. पुढचा प्रश्न. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून मूळ संख्या तयार होतात. अशा एकूण 2 अंकी मूळ संख्या किती? 8, 9, 10, 11. तर याचं उत्तर आहे 9. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या शुक्रलेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. 16, 19, 25, 28, 32, 37, 43. 25, 37, 32, 43. तर याचं उत्तर आहे 32. पुढचा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. 6, 9, 18, 45. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या? 115, 61, 85, 126. तर याचं उत्तर आहे 126. पुढचा प्रश्न. जर 3 डिसेंबर 1999ला रविवार असेल तर 3 जानेवारी 2000ला कोणता वार असेल? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. तर याचं उत्तर आहे बुधवार. पुढचा प्रश्न. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झोपले जाईल? वाघ, घोडा, सिंह, हरिण. तर याचं उत्तर आहे वाघ. हा जो प्रश्न आहे ना, हा बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून लक्षपूर्वक बघा.